आणि एक महत्त्वाची बातमी, पुण्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी गुंडांची परेड घेण्यात आली आहे। सराईत ड्रग्ज पेडलर, अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुंडांची आज परेड घेण्यात आली। नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कारवाईचा हा धडाका आपण या ठिकाणी पाहतोय। पुण्यामध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी गुंडांची परेड घेण्यात आली आहे। काल पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमारांनी सराईत गुन्हेगारांची परेड जी आहे ती केलेली होती आणि तीच कारवाई पुन्हा आता दुसऱ्या दिवशी सुद्धा सुरू असलेली पाहायला मिळते। शहरामधले एनडीपीएस त्याचबरोबर अवैध शस्त्र बाळगणारे जे सराईत गुन्हेगार आहेत, ज्यांच्यावरती विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत, अशा सगळ्या गुन्हेगारांना आज पोलीस आयुक्तालयामध्ये आणण्यात आलेला आहे आणि त्यांची ओळख परेड जी आहे त्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांकडून पटवली जाते। दहशत निर्माण करणारे जे गुन्हेगार आहेत त्यांना पोलीस अधिकाऱ्यांकडून सूचना देण्यात आलेल्या होत्या की सोशल मीडियावरती दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो गुन्हेगारांनी करू नये, अन्यथा त्यांच्यावरती कारवाई जी आहे ती करण्यात येईल। मात्र पुणे शहरातली कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती जी आहे ती खरं तर चांगली ठेवण्यासाठी नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचा हा धडाका सुरू केलेला आहे। आज आपण पाहतोय की अंमली पदार्थांची तस्करी करणारे, ज्यांच्यावरती अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत, अशा सगळ्या गुन्हेगारांना आज पोलीस आयुक्तालयामध्ये आणण्यात आलेलं आहे। त्यांची ओळख परेड जी आहे त्या ठिकाणी पटवली जाते आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून या गुन्हेगारांना सूचना दिल्या जात आहेत। पुणे शहरातली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती जी आहे ती खरं तर व्यवस्थित ठेवण्यासाठी नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचा धडाका सुरू केलाय। कॅमेरा पर्सन अभिजित पेशेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।